हॅलो स्टुडंट. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सॉलिड स्टेट आणि सॉलिड स्टेटचे काही टाईप्स बघितलेले होते, क्रिस्टलाइन, ॲमॉर्फस, आणि त्यानंतर आपण आयोनिक सॉलिड बघितलेलं होतं, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड बघितलं, मॉलिक्युलर सॉलिड बघितलं होतं आणि मेटलिक सॉलिड. आता यानंतरचा नेक्स्ट जो पोर्शन आहे तो म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल म्हणजे काय? दॅट इज द पार्टिकल. आणि हा जो क्रिस्टल्स आहे दोन फॉर्ममध्ये डिस्क्राईब झालेला आहे, एक म्हणजे लॅटिस आणि बेसिस. लॅटिस म्हणजे काय? अगदीच लाईन, म्हणजे जे पॉईंट्स असतात बघा, तुम्हाला दिसत आहेत पॉईंट्स दिसत आहेत युनिट सेलमध्ये, त्या पॉईंट्सला जेव्हा ती एक लाईन जोडली जात आहे आणि एक आपला युनिट सेल तयार होतो आहे तेव्हा त्याला काय म्हटलं जाते? लॅटिस. इट इज इन द ऑर्डर. ऑर्डर म्हणजे क्युबिक स्ट्रक्चरमध्ये आहे. दिसतंय तुम्हाला खाली मी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. क्युबिक आहे, आपण क्युबिक म्हणू शकतो. आणि त्या क्युबिकला काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते पॉईंट्स जेव्हा एखाद्या ॲरेनी म्हणजे लाईननी डिस्क्राईब केलेली जातात, अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल दॅट फॉर्म द क्रिस्टल, आणि याच्याने आपल्याला काय तयार होतो आहे? क्रिस्टल तयार होतो आहे. लॅटिस इट इज इन द ऑर्डर ॲरे ऑफ अ पॉईंट. ॲरे ऑफ पॉईंट म्हणजे पॉईंटला लाईनने जोडले गेलेले आहे. डिस्क्राईब ऑफ अरेंजमेंट, डिस्क्राईब द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल ॲट द फॉर्म ऑफ द क्रिस्टल. आणि प्रत्येक जो पार्टिकल आहे तो पार्टिकल ॲरेने जोडला गेल्यानंतर, पॉईंट जे ॲरेने जोडला गेल्यानंतर एक काय तयार होतं? पार्टिकल. आणि पार्टिकलपासून काय तयार होणार आहे? क्रिस्टल तयार होणार आहे. सेकंड जो टाईप आहे, सेकंड टाईप म्हणजे क्रिस्टल सेकंड फॉर्ममध्ये डिस्क्राईब करण्यात आलेला आहे, तो म्हणजे बेसिस. बेसिस म्हणजे काय? बेसिस एखादा ॲटम, एखादा ग्रुप जेव्हा एखाद्या क्रिस्टलमध्ये तयार असतात आणि ते क्रिस्टलमध्ये जेव्हा ॲटम आणि ग्रुप राहणार आहे, ऑब्व्हियसली आपण जर पार्टिकल म्हणतो आहे तर पार्टिकल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स पण येणार आहे, ॲटम्स येणार आहेत, आयन्स येणार आहेत. हे जेव्हा सगळे एकत्र येतात आणि हे सगळे एकत्र आल्यानंतर एक क्रिस्टल लॅटिस तयार होतो. काय तयार होतो आहे? क्रिस्टल लॅटिस तयार होतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? हे क्रिस्टल. म्हणजे प्रत्येक जो पार्टिकल आहे इथला, प्रत्येक जो ॲटम आहे, प्रत्येक जो मॉलिक्यूल आहे तो कसा होता? रिपीट होत आहे. आणि तो रिपीट झाल्यामुळे तिथे एक क्रिस्टल फॉर्म होतो आहे. तुम्हाला इथे डायग्राम दिसत असेल बघा, युनिट सेल दाखवलेला आहे, म्हणजे क्रिस्टल दाखवलेला आहे, क्यूब दाखवलेला आहे. आणि क्यूबला किती पॉईंट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 असे पॉईंट्स आहेत, म्हणजे पार्टिकल्स आहेत. आणि हे पार्टिकल्स काय होतात? ते रिपीट अँड रिपीट, रिपीट अँड रिपीट. आणि हे रिपीट अँड रिपीट झाल्यामुळे तिथे काय तयार होणार आहे? क्रिस्टल होणार आहे. जसं आपण आज शुगर म्हणतो आहे किंवा सॉल्ट म्हणतो आहे, तर सॉल्टमध्ये कोणते कोणते पार्टिकल्स रिपीट होणार आहे? Na आणि Cl, Na आणि Cl, Na प्लस Cl निगेटिव्ह, Na प्लस Cl निगेटिव्ह, Na प्लस Cl निगेटिव्ह. आणि हे जेव्हा रिपीट होतात आहे तेव्हा रिपीट झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो? एक क्रिस्टल मिळतो आहे. आणि हा जो क्रिस्टल्स आहे इट इज द फॉर्म ऑफ द अगेन द युनिट सेल. म्हणजे पार्टिकल मिळून जेव्हा आपल्याकडे एखादा क्रिस्टल तयार होतो आहे, तर हा जो क्रिस्टल आहे, हा क्रिस्टल तयार होत असताना त्याच्यामागे जो बेसिक कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट म्हणजे कोणता आहे? लॅटिस आणि बेसिस. म्हणजे आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे? क्रिस्टलचं स्ट्रक्चर हा दोन फॉर्ममध्ये डिस्क्राईब झालेला आहे, एक म्हणजे लॅटिस, सेकंड म्हणजे बेसिस. लॅटिस म्हणजे जे आपल्याकडे पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सला अगदी रेग्युलर पॅटर्नमध्ये अरेंज केल्यानंतर त्याला ऑर्डरली अरे केले, म्हणजे त्याला जॉईन केले. आणि जॉईन केल्यानंतर आपल्याला प्रत्येक पार्टिकलला जॉईन झाल्यानंतर, एक प्रत्येक पॉईंट जॉईन झाल्यानंतर आपल्याला एक पार्टिकल मिळतो आहे. आणि तो पार्टिकल म्हणजेच काय राहणार आहे? तुमचा क्रिस्टल राहणार आहे. नंतर आहे बेसिस. बेसिसमध्ये आपण काय बघितलं? ॲटम्स आणि ग्रुप जेव्हा एकत्र येतात आहे क्रिस्टल्समध्ये तेव्हा एक क्रिस्टल लॅटिसमध्ये, लॅटिस म्हणजे परत आपण म्हणतो लाईन जेव्हा एकत्र जोडली जात आहे तेव्हा हे जोडल्यानंतर तिथे काय तयार होणार आहे? क्रिस्टल तयार होणार आहे. आणि या क्रिस्टल्समध्ये प्रत्येक ॲटम्स आणि मॉलिक्यूल हे कसे राहणार आहे? रिपीटिंगमध्ये राहणार आहे. सो गॉट इट द क्रिस्टल स्ट्रक्चर. नेक्स्ट जो पोर्शन आहे तो म्हणजे आहे युनिट सेल. आपल्याला माहितीच आहे, आतापर्यंत आपण लॅटिस बघितलेला आहे. लॅटिसमुळे आपल्याला 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न एक तुम्हाला क्यूब तयार मिळालेला आहे. आणि त्या बेसिक पॅटर्नमध्ये प्रत्येक याच्यामध्ये क्रिस्टल रिपीट अँड रिपीट, ॲटम रिपीट अँड रिपीट होत आहे. तर या क्रिस्टलमधला अगदी स्मॉलेस्ट असा रिपीटिंग स्ट्रक्चर जो असतो त्याला आपण काय म्हणतो? युनिट सेल. इट इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द क्रिस्टल दॅट रिपीटेड रेग्युलरली. म्हणजे एखादा छोटासा पार्टिकल असतो आणि त्या पार्टिकलमध्ये
प्रत्येक जे ॲटम्स असतात ते कसे होतात, ते रिपीट होत आहे. म्हणजे प्रत्येक क्रिस्टलमधला एक छोटात छोटा पार्टिकल, एक छोट्यात छोटा क्रिस्टल म्हणजे तो काय झाला तुमचा युनिट सेल. आणि याची डेफिनेशन अशी आहे, द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द क्रिस्टल दॅट रिपीट रेग्युलरली थ्रू आउट द होल क्रिस्टल. पूर्ण क्रिस्टलमध्ये एकच जर पार्ट हा रिपीट होत असेल आणि त्यातला स्मॉलेस्ट पार्ट जो असतो तो म्हणजे काय झाला आपला युनिट सेल. आणि हा जो युनिट सेल आहे, हा युनिट सेल कशावर डिपेंड राहतो आहे, इट इज अ डिपेंड अपॉन द स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टल. जसं आपण क्यूब घेतलं तर क्यूबचा स्ट्रक्चर युनिट सेलला राहणार. जसं आपण स्क्वेअर घेतला तर तुमचा स्क्वेअरचा स्ट्रक्चर युनिट सेलला राहणार. मीन्स इट इज अ डिपेंड अपॉन द स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टल. आणि हे जेव्हा याचं डायमेन्शन जेव्हा आपण युनिट सेलचं डिनोट करतो आहे तेव्हा याला एक्सिस असतात. 3 एक्सिस आहे. एक म्हणजे बघा तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, एक ए एक्सिस आहे, एक बी एक्सिस आहे आणि एक सी एक्सिस आहे. आणि हे एक्सिस जेव्हा डिफाईन करतो आहे तेव्हा हे एक्सिस डिफाईन करताना त्याच्यातले आपल्याला 3 अँगल पाहायला मिळत आहे. एक म्हणजे अल्फा, सेकंड म्हणजे बीटा आणि थर्ड म्हणजे गॅमा. सो द युनिट सेल इज हॅविंग द अल्फा, बीटा अँड द गॅमा अँगल्स. नेक्स्ट जो पोर्शन आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ द युनिट सेल. युनिट सेल आपण आता बघितलेलंच होतं. युनिट सेलचं काय डेफिनेशन होती, इट इज द व्हेरी स्मॉलेस्ट अँड रिपीटिंग स्ट्रक्चर ऑफ इट इज द व्हेरी स्मॉलेस्ट अँड रिपीटिंग स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल ऑफ द क्रिस्टल अँड सॉलिड इज कॉल्ड ॲज अ युनिट सेल. म्हणजे क्रिस्टलमधला अगदी छोटा स्मॉलेस्ट पार्टिकल जो रिपीट होतो आहे तो. आणि इट इज ऑल्सो द डिपेंड अपॉन द स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टल. क्रिस्टलचं जसं स्ट्रक्चर राहणार आहे तसं युनिट सेलचं पण स्ट्रक्चर राहणार आहे. आता याच्या बेसिसवर आपण याचे 3 टाईप्स बघणार आहोत. एक म्हणजे प्रिमिटिव्ह सिंपल क्युबिक सेल, सेकंड आहे बॉडी सेंटर युनिट सेल, थर्ड आहे फेस सेंटर युनिट सेल आणि लास्ट वन आहे दॅट इज द बेस सेंटर्ड युनिट सेल. असे हे 4 टाईप्स आहेत युनिट सेलचे. आणि या या चारही टाईप्सला आता आपण एक एक करून एक्सप्लेन करणार आहोत. तर त्यातला सर्वात पहिला जो आहे दॅट इज अ प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल क्युबिक सेल. सगळ्यांनाच माहिती आहे क्यूब कसा असतो आहे. युनिट सेल आपण आपल्याला माहिती आहे. युनिट सेल आपण आता बघितलेलंच आहे. युनिट सेलला किती पार्टिकल्स असतात, तिथे जॉईंट असे किती पॉईंट्स असतात, 8 पॉईंट जॉईंट्स असतात. तर हे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात कशातले, सिंपल क्युबिक सेलमधले. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे ॲटम झाले, आयन झाले किंवा मॉलिक्यूल झालेले आहे. हे सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आपल्या सिंपल क्युबिक सेलमध्ये त्यांच्या कॉर्नरवर प्रेझेंट असतात. त्यांच्या कॉर्नरवर प्रेझेंट असतात. कशाचे, सिंपल क्युबिक सेलचे. आय एम ऑल्सो अंडरलाईन दिस द की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठे प्रेझेंट असतात. तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठे प्रेझेंट असतात, कॉर्नरवर प्रेझेंट असतात. सेकंड जो आहे, सेकंड म्हणजे काय, बॉडी सेंटर युनिट सेल. आता परत अजून आपल्याला शब्दशःच लक्षात येत असेल की बॉडी सेंटर म्हणजे युनिट सेलच्या बॉडीच्या सेंटरमध्ये एखादा नक्की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असायला पाहिजे, प्रेझेंट असायला पाहिजे आहे. सो इट इज अ राईट. सो वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे एक जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, हा एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आपल्या युनिट सेलच्या सेंटरमध्ये प्रेझेंट असतो. आणि बाकीचे सगळे तर 8च्या 8ही कॉर्नरला प्रेझेंट राहणार आहेतच. म्हणजे 8चे राहिले ते 8 आणि मध्ये जो बॉडीच्या याच्यामध्ये प्रेझेंट आहे दॅट इज द बॉडी सेंटर्ड युनिट सेल. सेकंड जो आहे फेस सेंटर युनिट सेल. तर फेस सेंटर युनिट सेलमध्ये काय करायचं आहे, फेस सेंटर युनिटमध्ये सुद्धा आपले कॉर्नरचे 8 पार्टिकल जसेच्या तसे राहणार आहे. आता फेस म्हणतात, तर फेस म्हणजे काय राहणार आहे, साईडचे जे फेसेस असतात आहे ते फेसेस. त्या प्रत्येक फेसेसच्या सेंटरवर एक एक आपल्या पॉईंट्स तिथे काय राहणार आहे, एक एक पार्टिकल तिथे काय राहणार आहे, प्रेझेंट राहणार आहे. म्हणजे फेसेसच्या प्रत्येक सेंटर पॉईंटवर एक एक पार्टिकल तिथे प्रेझेंट राहणार आहे. इट इज कॉल्ड ॲज द फेस सेंटर्ड युनिट सेल. तर फोर्थ जो आहे लास्ट दॅट इज द बेस सेंटर युनिट सेल. आता बेस माहितीच पाहिला असेल, बेस एक वरचा आणि एक खालचा म्हणजे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असतात. तर अपोजिट डायरेक्शनचे ह्या दोन्ही बेसच्या सेंटरमध्ये जर 2 पार्टिकल प्रेझेंट असले, 2 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असले आणि ऑलरेडी आपल्याकडे 8 तर कॉर्नरवर प्रेझेंट आहेतच म्हणजे 8 ते झाले आणि 2 अपोजिट फेसला जर प्रेझेंट असतील तर ते काय झालं, तुमचे बेस सेंटर्ड युनिट सेल. सो टाईप ऑफ द युनिट सेल आपण बघितलेले आहे. 4 टाईप्स आहे. एक आहे प्रिमिटिव्ह किंवा सिंपल क्युबिक सेल आहे, सेकंड बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे, थर्ड आहे फेस सेंटर युनिट सेल आणि बेस सेंटर युनिट सेल. सिंपल युनिट सेलमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे कॉर्नरवर प्रेझेंट असतात. बॉडी सेंटरमध्ये कॉर्नरवरच्या 8 तर प्रेझेंट असतात पण मधात बिलकुल सेंटरच्या बॉडीमध्ये एक तुमचा पार्टिकल प्रेझेंट राहणार आहे. सी आहे म्हणजे फेस सेंटर्ड. फेस म्हणजे प्रत्येक जे फेस आहे ते 1 2 3 4 आणि 5 आणि 6
4 म्हणजे वरचे खालचे आजूबाजूचे, हे झाले 4. एक समोरचा पोर्शन झाला 5 आणि मागचा झाला तुमचा 6. असे जे फेसेसला प्रेझेंट असतात आहे ते जे आहे ते तुमचे झाले फेस सेंटर युनिट सेल. म्हणजे इज मीन्स इन ईच एव्हरी फेसेस द वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज हॅव्हिंग अ प्रेझेंट. ओके. सेम लास्ट आहे डी, म्हणजे चौथा आहे बेस सेंटर युनिट सेल. तर बेस सेंटर युनिट सेलमध्ये काय ना बेस म्हणजे काय आपण बघितलेलंच आहे. बेस म्हणजे अपोजिट डायरेक्शनचं, म्हणजे वरचं आणि खालच्या याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये जर 2 पार्टिकल प्रेझेंट असतील, 2 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जर प्रेझेंट असतील, अपोजिटमध्ये जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असतील तर ते झाले तुमचे बेस सेंटर युनिट सेल. आणि 8 जे असतात ते कॉर्नरवर जसेच्या तसे युनिट सेलमध्ये प्रेझेंट राहत असतात. ओके. सो इट इज द टाईप. आतापर्यंत आपण युनिट सेलचे टाईप्स बघितलेले होते आणि हे जे चारही टाईप्स आहेत ते चारही टाईप्स आपण बघितलेले होते की कोणत्या पद्धतीने त्यांचे पार्टिकल प्रेझेंट असतात. नेक्स्ट जो आहे दॅट इज द क्रिस्टल सिस्टीम. आता क्रिस्टल सिस्टीम इट इज द मॅथमॅटिकल ॲनालिसिस आणि ह्याच्यावरून आपण 14 डिफरंट टाईप्सचे स्पेस लॅटिस आपण तयार करतो आहे. आणि हे जे टाईप्स आहे म्हणजे इट हॅव अ कॅपॅसिटी, म्हणजे क्रिस्टल सिस्टीममध्ये कॅपॅसिटी आहे त्याला 14 टाईप्सचे डिफरंट टाईप्सचे तो लॅटिस तयार करू शकतो आहे. आणि हे जे डिफरंट टाईपचे 14 लॅटिस तो तयार करणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे ब्रॅव्हिस लॅटिस. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत ब्रॅव्हिस लॅटिस. आणि हे जे ब्रॅव्हिस लॅटिस आहे हे ब्रॅव्हिस लॅटिस 14ही ब्रॅव्हिस लॅटिस त्यांच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतात आहे. ते आपल्याला बुक्समध्ये दिलेलेच आहे. इट इज ऑल्सो गिव्ह द 7 क्रिस्टल सिस्टीम. आणि हे जे क्रिस्टल सिस्टीम आहे 7 क्रिस्टल सिस्टीम्स तुम्हाला मिळणार आहे. आणि ते 7 सिस्टीम म्हणजे कोणते आहे, एक आहे क्युबिक, सेकंड आहे टेट्रागोनल, थर्ड आहे ऑर्थोरोम्बिक, फोर्थ आहे रोम्बोहेड्रल, 5 आहे मोनोक्लिनिक, 6 आहे ट्रायक्लिनिक आणि 7th आहे तुमचं हेक्सागोनल. तर हे जे 7 टाईप्स आपल्याला क्रिस्टल सिस्टीमचे मिळतात आहे हे 7 टाईप आपल्याला डिफरंट युनिट सेल स्ट्रक्चरमध्ये सुद्धा मिळणार आणि ते सगळे एकत्र येऊन 14 ब्रॅव्हिस लॅटिस तयार होतात आहे. आता आपण क्रिस्टल सिस्टीमला डिफाइन केले तर हे बघितलं 14 ब्रॅव्हिस लॅटिस आपल्याला ब्रॅव्हिस दिसत आहे, क्युबिक, ऑर्थोरोम्बिक, टेट्रागोनल दिसत आहे. आणि हे सगळे जे आहेत टेट्रागोनल आणि मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक आणि हेक्सागोनल ह्या सगळ्यांचे तुम्हाला डिफरंट युनिट सेल स्ट्रक्चर पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळे युनिट सेल स्ट्रक्चर जे आहे ते टोटल 14 आहेत. किती आहे 14 आहेत. आणि यात 14 मिळून जे स्ट्रक्चर तयार होत आहे, जे लॅटिस तयार होतात आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत ब्रॅव्हिस लॅटिस म्हणणार आहोत. आणि हे सगळ्यांनाच क्रिस्टल सिस्टीममध्ये येतात. आपण युनिट सेलचे टाइप्स बघितलेले होते. एक होता सिंपल क्युबिक, एक होता बॉडी सेंटर, एक होता बॉडी आणि फेस सेंटर. बघा डायग्राममध्ये दिसतं तुम्हाला सिंपल सेंटरमध्ये काय होतं 8 टाईप्सचे कॉर्नरवर तुम्हाला पार्टिकल बघू शकत असाल तर तुम्हाला आहे. बॉडी सेंटरमध्ये बघा पूर्ण 8 कॉर्नरचे पार्टिकल मधात एक आहे. ग्रीन कलर सेंटरमध्ये तुमचे 8 कॉर्नरला प्रेझेंट राहतात. दॅट इज सिंपल क्युबिकमध्ये. आणि बॉडी सेंटर क्युबिकमध्ये काय होते आहे बॉडी सेंटरमध्ये 8 तर पार्टिकल आहेतच आहेत पण बॉडीच्या सेंटरमध्ये सुद्धा एक पार्टिकल प्रेझेंट आहे. नंतर आहे फेस सेंटरमध्ये तुम्ही बघू शकत असाल 8 पार्टिकल जसेच्या तसे कॉर्नरवर प्रेझेंट आहे. आणि 4 फेसेसला 4 पार्टिकल प्रेझेंट आहे. समोर एक पार्टिकल प्रेझेंट आहे आणि मागे एक पार्टिकल प्रेझेंट आहे. या पद्धतीने आपण सिंपल क्युबिकमध्ये 8 पार्टिकल आहे. बॉडी सेंटरमध्ये बिलकुल बॉडीच्या सेंटरमध्ये एक पार्टिकल प्रेझेंट आहे. फेस सेंटरमध्ये आपल्या 6 फेसेसवर एक पार्टिकल प्रेझेंट आहे विथ द प्रेझेन्स ऑफ द 8 कॉर्नर ऑफ द पार्टिकल. म्हणजे 8ही कॉर्नरला 8 पार्टिकल प्रेझेंट आहे.